सर्वांना माझा सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपल्या नियमानुसार 3 रत्नांचे अनुसरण करायचे असते. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने गोडबोले ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सुंदर आवाजामध्ये आमच्या सर्वांच्या वतीने त्रिसरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद गोडबोले ताई. खूप सुंदररित्या तुम्ही त्रिसरण ग्रहण केले आमच्या सर्वांतर्फे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझे त्रिवार वंदन. धम्मसाखरच्या समूहातील प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर व समूहाचे सर्व आयोजक व उपस्थितांना माझा सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आज आपल्या धम्मपद अट्टकथ्या या मालिकेचे पुष्प गुंफण्यासाठीचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक आहे आदरणीय सिद्धार्थ लबाणे सर. आणि त्यावर आज आपल्याला मार्गदर्शन सर देणार आहेत आणि मी त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक थोड्या जीवनाबद्दल थोडासा परिचय देऊ इच्छिते. सरांचे शिक्षण हे BE केमिकल इंजिनियर आहेत. सरांनी MA पाली, नेट पाली आणि MPSC परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालनात सहसंचालक या पदावर त्यांनी कार्यरत होते. त्यांनी कार्य केले. सर 2019 मध्ये निवृत्त झाले आणि त्यांचे सामाजिक कार्य सांगण्यामध्ये मी खूप आनंद हे करते की ग्रामीण भागातील विहारांमध्ये सरांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी कम्प्युटर्स पुरवले. विद्यार्थ्यांना स्टेशनरी पुस्तकांची त्यांनी मदत केली आणि त्यांचे नेहमीच त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले. बौद्ध साहित्यावर त्यांचे बरेच संशोधनपर निबंध देखील सादर झालेले आहेत. आणि सर तुम्ही नाही मला शेअर केली इन्फॉर्मेशन, बट मला मिसाळकर सरांनी सांगितले की तुम्ही भोपाळ या गॅस ट्रॅजेडीमध्ये देखील तुमचे खूप सहकार्य होते आणि त्यावेळी तुम्ही त्याच्यावर खूप संशोधन केले आणि त्यावर सरांनी आपले हे रिसर्च पेपर देखील त्यांचे तयार केले. सर आत्ताच आपल्या रिसेंटली 20 दिवसाच्या विपश्यनेला देखील जाऊन आले आणि तेथे या दोन्हीही दाम्पत्यांनी खूप सेवा केली. असे आपले उच्च विद्याविभूषित मार्गदर्शक आज आपल्या सर्वांना धम्मपद गाथा व अट्टकथा याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. आणि मी सरांना लबाणे सरांना धम्मसाखरच्या परिवारांकडून विनंती करते की त्यांनी त्यांच्या शब्दसुमनांनी आम्हाला आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. सर लबाणे सर, धन्यवाद. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. सर्वप्रथम धम्मसाखरच्या ग्रुपचे सगळे कार्य करणारे जे ज्यांनी यामध्ये परिश्रम घेतात आणि धम्मसाखरचा कार्यक्रम सतत चालू ठेवतात
सुंदररित्या त्या सगळ्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि मला पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो, कारण मला वाटत होतं की मी एवढं चांगलं प्रेझेंट करू शकत नाहीये, त्यामुळे मला परत सांगतील की नाही, मला डाऊट होता. थँक्यू सो मच. लेट अस स्टार्ट अवर प्रेझेंटेशन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धो. माझा आवाज येतोय? येस सर. ओके ओके. तर आज आपण धम्मपद अठकथा क्रमांक 104 ते 108 धम्मपद अट्टकथा आणि धम्मपद गाथा आणि अट्टकथा याचा आज विचार करणार आहोत. त्याच्यावरती धम्म साकच्छा करणार आहोत. तर गाथा एक आहे 4 नंबरची, अनंत पुच्छक ब्राह्मण वत्तू. मागे जा. अनंत पुच्छक ब्राह्मण वत्तू म्हणजे, आणि जो अनर्थ विचारणारा जो ब्राह्मण आहे त्याबद्दलची ती कथा आहे. नंतर सारीपुत्त थेरस ब्राह्मण मातुल ब्राह्मण वत्तू, म्हणजे मातुल म्हणजे आईचा भाऊ म्हणजे मामा, त्याबद्दलची गाथा आहे, कथा आहे सॉरी. नंतर सारीपुत्त थेरस भागणीय वत्तू, म्हणजे सारीपुत्तांच्या भागिनीय वत्तू म्हणजे भाचा, बहिणीचा मुलगा, पुतण्या सॉरी. आणि नेक्स्ट इज सारीपुत्त थेरस सहायक ब्राह्मण वत्तू. सहायक म्हणजे मित्र, सारीपुत्त थेरांचा मित्र. तर आपल्या लक्षात आलं असेल की सारीपुत्त स्वतः ब्राह्मण होते आणि त्यांचे हे सगळे सहायक सुद्धा ब्राह्मण आहेत असं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्लीज. तर पहिली गाथा जी आहे 104 क्रमांकाची, अत्ता हवे जितं सेयो या च अयं इतरा पजा अत्तदंतस पोसस निच्च संयत चारिनो. हे आता आपण गाथेचा अर्थ आपण जाणून घेतला आहे नयनाकडून, तरी पण एकदा मी सांगतो की आत्ता म्हणजे मी, हवे जितं सेयो, मी स्वतःवर जो विजय मिळाला तो श्रेष्ठ आहे, इतरांवर जो विजय मिळाला त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. जसे की जो नित्य संयत चारिनो, जो स्वतःवरती नियंत्रण करतो, नेहमी नियंत्रण करतो, असा जो व्यक्ती असतो तो नेहमी डिसिप्लिन राहतो, सेल्फ कंट्रोल राहतो, अशी ही गाथेचा अर्थ आहे. नेक्स्ट प्लीज. पुढची गाथा आहे, नैव देवो न गंधर्वो न मारो स ब्राह्मणा जितं अपजितं कैरा तथा रूपस्स जंतुनो. तर ना देव किंवा ना गंधर्व किंवा न मार किंवा न ब्रह्म यांना कोणी हरवू शकत नाही. कोणाला नाही हरवू शकत? ज्याने स्वतःवर विजय मिळवलेला आहे अशा व्यक्तीला हे सगळे जे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्सचे जे हायर रेल्म्स आहेत, देव, गंधर्व, मार आणि ब्रह्म, हे सुद्धा त्याला हरवू शकत नाहीत. अशा या 2 कथा आहेत. याची आपण पार्श्वभूमी थोडक्यात बघूया. नेक्स्ट प्लीज. तर अनंत पुच्छ ब्राह्मण वत्थू काय आहे? तर इम धम्म देशनं सत्ता जेतवने विहरतो अनंत पुच्छक ब्राह्मण आरभ कथेसी. तर ही जी देशना आहे ही जेतवनामध्ये तथागत विहार करत असताना जे अनंत पुच्छक नावाचा जो ब्राह्मण आहे त्याच्या संदर्भात सुरू होते. नेक्स्ट पेज. तर सो किरो ब्राह्मण कीनको संभासम बुद्धो अत्थमेव जानाति उदाहु अनत्तपि पुच्छिस्वामी न ती सत्तार उपसंकमित्वा पुच्छी. तर तो जो ब्राह्मण आहे, अनंत पुच्छक ब्राह्मण आहे, तो विचार करतो की भगवंताला जे अर्थ आहे, म्हणजे जे व्हॉट इज कॉल्ड अर्थ, दॅट इज बेनिफिशियल, दॅट इज गुड फॉर ह्युमन डेव्हलपमेंट, जो अर्थ आहे ते तर बुद्ध जाणतातच, पण मला असं वाटतं की मी अनंत सुद्धा विचारायला पाहिजे. तर हे असं विचार करून तो सत्तारंग उपसंकमित्वा बुद्धांकडे जाऊन, बुद्धांच्या जवळ जाऊन विचारतो. काय विचारतो? म्हणते तुम्ही अर्थमेव जानाच, तुम्हाला अर्थ इत्यादी माहित आहे, पण अनंत सुद्धा माहित आहे का? मग ते बुद्ध म्हणतात की अर्थच अहं ब्राह्मण जानामी, आणि अनंत यांचा म्हणजे मी अर्थही जाणतो आणि अनंत सुद्धा जाणतो. त्यावेळेस तेनही मे अनंत कथेता अर्थस सत्ता इमं गाथा आह. तर काय म्हणतात बुद्ध की अनंत सांगताना काय म्हणतात? तर उत्सुरुसेय आलस्य चंडिक दिग्घसोंडीय एकस्य अधान गमन परदारूप सेवनं एतं ब्राह्मण सेवत्सु
अनत्त ते भविष्यती. तर सांगतात, हे ब्राह्मणा, अनत्त कशाने होतो, ह्या वाईट गोष्टी कशाने घडतात, म्हणजे ज्या हानिकारक आहेत माणसाला, मानव जातीला हानिकारक आहे, ह्या गोष्टी कशामुळे होतात. तर जो उशिरा उठतो, उत्सुरसेय, आळशी आहे असा व्यक्ती, चंडिक म्हणजे जो क्रोधित असतो, दिग्घसोंडीय म्हणजे जो दारू पिऊन जो म्हणजे एकदम स्वैराचार करणारा जो आहे, विचित्र वागणारा आहे असा व्यक्ती, एक सद्धान गमनं म्हणजे केव्हाही रात्री बेरात्री फिरणारा, आणि परदार रूप सेवन म्हणजे कामेसु मिच्छाचारामध्ये रत असलेला, परदार मध्ये रत असलेला, अशा ज्या गोष्टी जो करतो, हे सगळे त्यामुळे अनर्थ, त्या व्यक्तीला अनर्थ प्राप्त होतात, अशा व्यक्तीची अधोगती होते, असं बुद्ध त्यांना सांगत आहे. नेक्स्ट प्लीज. मग आता तंग सुत्व ब्राह्मणो साधुकारम अदासी. मग तो जो ब्राह्मण आहे त्याला तो म्हणतो की साधू साधू गणचर्य. गणचर्य म्हणजे गणाचा आचार्य म्हणजे बुद्ध, गणज्येष्ठक म्हणजे बुद्ध, कारण गणामध्ये श्रेष्ठ असलेले व्यक्ती म्हणजे बुद्ध. तुम्ही अथ्थंच जानाथ, अनथ्थंच सुद्धा जानाथ, म्हणजे दोन्ही तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस त्याच्यावरती बघा बुद्ध काय म्हणतात. एवको ब्राह्मण अथानथ जाननको नाम मया सदिसो नथी. अथ आणि अनथ जाणणारा माझ्याशिवाय इतर व्यक्ती, माझ्या बरोबरीचा व्यक्ती दिसो दुसरा कोणी नाही, असं ब्राह्मणाला बुद्ध सांगत आहेत. आणि अजून पुढे म्हणतात की हे सांगितल्यानंतर अथस्स सत्ता अजस्साय उपधारेत्वा. मग हे सगळं झाल्यानंतर, ही चर्चा झाल्यानंतर काय म्हणतात, ब्राह्मण केन कम्मेन जीवसी, तू जीवन साठी तुझी हे काय आहे, दिनचर्या काय आहे, किंवा तू कसं आपली जीविका करतोस असं विचारतो. तर त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो की जीव तर कम आहे भो गौतमा, मी काय करतो, जुगार खेळून पैसे कमावतो, माझी उपजीविका करतो. तर आता बघा याच्यावरती बुद्ध कसं धम्म सांगतात, कारण बुद्धांची ही टेक्निक आहे की ज्याची जशी टेम्परामेंट, ज्याचं जसं वे ऑफ लाईफ असतं किंवा त्याच्या मनात काय असतं, त्याचं मन, त्यांचं जे दिनचर्या जाणून बुद्ध अशा व्यक्तीला धम्म देत असतात. तर पुढे विचारतात बुद्ध की पण जय होती पराजय, की पण ते जय होती पराजय, तर काय जय पण होत असेल तुझा, कदाचित पराजय पण होतो, काय होतो. तर मग तो ब्राह्मण म्हणतो की कधी कधी मी हारतो, कधी कधी जिंकतो. तर त्यावेळेस मग बुद्ध त्याला म्हणतात की ब्राह्मणा, की ज्या वेळेस तो जिंकतो त्यावेळेस काही तो श्रेष्ठ नसतो. जयो नाम न सह्यो, का श्रेष्ठ नसतो, यो पण किलेस जयेन अत्तान जिनाती. तो जिंकल्यावरती त्याच्यामध्ये जे आधीचे किलेश असतात ते सुद्धा जास्त उफाळून येतात, कारण तो जिंकलेल्यामुळे तो अहंकारग्रस्त होतो, त्याच्यामुळे द्वेष निर्माण होतो, दुसऱ्याबद्दल घृणा निर्माण होते, तुच्छता निर्माण होते. अशा पद्धतीने त्याचं जे मन असलं, जरी जो जिंकलेला आहे तरी पण तो एक प्रकारे अकुशल चित्तामध्येच आहे. हे तसं जेयो सेयो, हे काही श्रेष्ठ जय नाही आहे. न ही ते जय कोची अपजय का तू सकोती. आणि जो पराजित झालेला व्यक्ती आहे तो तर प्रश्नच नाही आहे, तो तर साहजिकच दुःखात असणार, त्याच्या मनात द्वेष असणार जे जिंकणाऱ्याबद्दल. तर अशा पद्धतीने जो जिंकणारा असतो तो पण केलेशात असतो, आणि हरणारा असतो तो सुद्धा केलसामध्ये असतो. आणि त्यावेळेस तथागत ह्यावर मगाशी म्हटलेल्या जो गाथा आहेत त्याचं उच्चारण करतात की जय करायचा कशावरती, तर स्वतःवरती जय करायचा. ह्या काय जुगारामध्ये जय करून आणि पराजय करण्यापेक्षा स्वतःवर जर तुम्ही विजय मिळवला तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, देव गंधर्व किंवा याच्यावरती तुम्हाला हरवू शकत नाही. तर या गाथेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की बुद्ध सांगतात ना त्याला की कशामुळे माणसाचं म्हणजे अधोगती होते किंवा तुमचा अनर्थ होतो. तर ते सेमच तीच गोष्ट पराभव सूत्रामध्ये बुद्धांनी सांगितलेली आहे. तर पराभव सूत्रामध्ये बुद्धांनी 11 प्रकारचे पराभवाच्या अधोगतीला कारणीभूत असलेले गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी नेमक्या आपण कोणत्या घेणार आहोत की ज्या या सूत्राच्या संदर्भात आलेल्या आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे
तर 96 नंबरची जी गाथा आहे पराभव सूत्रामध्ये, त्यामध्ये म्हटलं आहे की निद्दासिली सभासिली अनुठाताच यो नरो अलसो कोदपय्यानो तंग पराभव मुखम. तर जो निद्रासिली आहे म्हणजे जो झोपाळू आहे, जो बाहेर सभेला जातो, जत्रेला जातो, जो अनुठाता आहे, जो नेहमी काय म्हणतो स्वैराचारी असतो, आळशी असतो आणि क्रोधी असतो, अशा पद्धतीचा असा पद्धतीचा व्यक्ती नेहमी पराभवाला कारणीभूत, स्वतःच्या पराभवाला कारणीभूत असतो. नंतर गाथा क्रमांक 106 मध्ये म्हटलं आहे की इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अख्ख दुत्तो या नरो चोय चयो नरो लद्ध लद्ध विनासेती तंग पराभवो मुखं. हे सुद्धा म्हटलेलं आहे बुद्धाने की स्त्रीमध्ये धुत्त असलेला, दारूमध्ये धुत्त असलेला आणि जुगारामध्ये पहा, इथे जुगार पण शब्द आलेला आहे, अख्ख धुतो योच नरो. तर आणि लद्ध लद्ध विनासेती म्हणजे जे काही तो कमावतो त्याचा पूर्णपणे विनाश करून टाकतो, त्याच्याजवळ काही शिल्लक नाही, अशा व्यक्तीचा पराभव निश्चित आहे. नंतर 108 गाथेमध्ये म्हटलेलं आहे की सेही दारेही असंतुष्ट, स्वतःच्या घरी असंतुष्ट राहून वेसी आसू पदुसती दुष्क्रमण करतो, दुष्कर्म करतो वेसियामध्ये आणि परदारेसू मध्ये, तर याचा सुद्धा पराभव निश्चित आहे. असं इति हेतं विजमानं एकादशो सो पराभव, असं तथागतांनी पराभव सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आपल्याला इतके सूत्र सापडतील की ज्यामध्ये बुद्धांनी अर्थ आणि अनर्थ सांगितलेलं आहे. जसं की सिगालवाद सूत्र आहे, त्यामध्ये काय चांगलं करायला पाहिजे, कसं इतरांचं कुशल कर्म करायला पाहिजे, ह्या गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितल्या आहे. अभावी आपण त्या इथे चर्चा करू शकत नाही, बस उदाहरण म्हणून सांगतोय. आणि आपण जर बघितलं असेल की महामंगल सूत्रामध्ये बुद्धांनी सगळे अर्थ सांगितलेले आहेत, 38 मंगल सांगितले की ज्याच्यामुळे मानवाचं कल्याण होतं. तर अशा पद्धतीची ही गाथा नेक्स्ट प्लीज तथागतांनी सांगितली आहे. हे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे पराभव सूत्राचं. नेक्स्ट प्लीज. तर त्यावेळेस बुद्धांनी ही गाथा म्हटलेली होती. त्या अनंत पुच्छकाला आत्ता हवे जितं सेयो च अयं इतरापजा अत्तदंतस्य पोसस्य नित्य शय्यत चारिनो. आणि नेक्स्ट गाथा म्हटलेली आहे न देवो न गंधर्वो न मारो सह ब्राह्मणा जितं अपजितं कैरा तथा रूपस्य जंतिनो. तर जो स्वतःवरती विजय मिळवतो त्याला कोणी हरवू शकत नाही. ही गाथा ज्या ऑडियन्सने, ज्या संघाने ऐकलेली आहे त्याचं पुढे नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघूया काय होतं ते. देसना वसाने बहु देसना अवसाने, ही देसना झाल्यानंतर बहु सोतापत्ती फल आदिनी पापिनीसो. कित्येक त्यापैकी जे श्रोतगण होते, ते श्रावक होते, त्या श्रावक मध्ये कितीतरी जणांना शोतापत्ती फल प्राप्त झाले, इत्यादी प्राप्त झाले. अशा पद्धतीच्या या 2 गाथावरती आपण कन्क्लूड केलेला आहे. पुढची गाथा. हा, तर मासे मासे सहस्येन यो यजेत सतं समं एकंच भावित अत्तानं मुहूर्तमपि पूजये सायव पूजनासेयो यांचे वस सतं हुतं. जसं की आता गाथा तर यापूर्वी आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन ऐकलेलंच आहे. मासे मासे सहस्येन, मासे मासे म्हणजे महिनोन महिने, हजारो महिने, यो यजेत सतं समं 100 वेळा किंवा काय म्हणतात 100 इयर्स एव्हरी मंथ, हजारो वर्ष आणि एव्हरी इयर एव्हरी मंथ जर तुम्ही दान करत राहिला, यजेथ सॅक्रिफायसेस करत राहिला, तरी सुद्धा ते सॅक्रिफाईसचं जे पुण्य आहे त्याचं जे फल आहे ते कसं असतं, एकंच भावितांत मुहूर्तमपि पूजये सायव पूजना सेयो. त्यापेक्षा एवढं सगळं पुण्य कर्म जे आहे, तर त्यापेक्षा एकत्व भावित तत्वानं, एकंच भावित तत्वानं म्हणजे ज्याने स्वतःला भावित केलेला आहे, म्हणजे जो अर्हत आहे त्याला एका मुहूर्तावर एका क्षणामध्ये त्याची जर पूजा केली तर ती पूजा या सगळ्या
कुशल जे तुमचे जे सॅक्रिफायसेस आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. तुम्ही शेकडो वर्ष जे आतापर्यंत सॅक्रिफायसेस केलेले आहेत त्यापेक्षा एका क्षणासाठी केलेली पूजा श्रेष्ठ असते, त्याचं फळ श्रेष्ठ असते असं बुद्ध सांगत आहे. तर या गाथेचा आपण संदर्भ जाणून घेऊया. नेक्स्ट प्लीज. तर ही जी गाथा आहे ही आहे या कथेच्या अनुषंगाने आलेली. सारीपुत्र थेरस मातुल ब्राह्मण वथू, जो मातुल ब्राह्मण आहे, जो आईचा ब्रदर, जो मामा आहे, त्याच्या संदर्भात ही गाथा आलेली आहे. तर इमंग धम्म देसनन सत्ता वेळुवने विहरतो सारीपुत्र थेरस मातुल ब्राह्मण आरंभ कथेसी. तर ही घटना जी घडलेली आहे, ही देसना जी आलेली आहे, ती सत्ता ज्यावेळेस वेळुवनात होते विहार करत असताना त्यावेळेस ही कथा घडलेली आहे, सांगण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्लीज. सो थेरो किरण तस्स संतिकं गत्वा आहा. तर थेरो किरण तस्स म्हणजे जो तो थेर आहे तो सारीपुत्र थेरांकडे जातो आणि तिथे जाऊन काय म्हणतो की नको ब्राह्मण किंची देव कुशलं करोसी ती, करो मी बनते. आता सॉरी आपले सारीपुत्र थेर त्याला म्हणतात, त्या व्यक्तीला, त्या थेराला, किराला म्हणतात की तू काय करतोस ब्राह्मणा, कुशल कर्म काय करतोस. त्यावेळेस म्हणतो करो मी बनते, मी करतो ना. तर काय करतोस, तर मासे मासे सहस परिचागेन दानं गमी. तर मी महिनोन महिने हजारो जे परित्याग आहेत, जे म्हणजे स्वतःला सॅक्रिफाईस म्हणजे स्वतःकडून त्यागाच्या भावनेने मी दान करत असतो. आणि काय देसी, कसं देसी आणि कोणाला देतोस, तर तो सांगतो की मी निघंटानंद बनते, निघंट जे आहेत, महावीर जे आहेत, त्यांना मी दान देतो आहे. तर याच्यामध्ये महावीर घ्यायचं की अजून दुसरी एक त्यावेळेसली जी स्ट्रीम होती ती पण आपल्याला घेता येईल. ते निघंटच म्हणूया, या ठिकाणी निघंट म्हटलेलं आहे. तर किंग पथयंतो ती, तर कशासाठी तो त्या निघंटांना दान देतोयस, तर तो सांगतो की ब्रह्मलोकं बनते, तर मला ब्रह्मलोक प्राप्त व्हायसाठी मी हे सगळं करत आहे. सो नो त्वं ब्रह्मलोकस्य मग्ग जानासी नापी ते आचार्या सथाव एको जानाती. तर तुमचा जो, तुला तर ब्रह्मलोक माहितीच नाहीये, ब्रह्मलोकाचा मार्ग माहितीच नाहीये, आणि तुझ्या आचार्य तर काय होतं की ते जे सारीपुत्र थेर आहेत ना, ते तथागतांकडे त्यांना घेऊन जातात. सत्तू संतिकं नेत्वा. मग सांगतात की भन्ते अयक ब्राह्मणो एव माह. काय सांगतात की पवत्ती आरोचेत्वा साधू वत्तस्य ब्रह्मलोकस्य मग कथेता. हा जो व्यक्ती आहे, हा जो ब्राह्मण आहे, तो काय सांगत आहे की मला ब्रह्मलोकांचा मार्ग माहिती आहे. मार्ग तुम्ही जो हा म्हणतो की ब्रह्मलोकांकडे जाण्यासाठी मी दान करतो, पण तुम्ही सांगा की ब्रह्मलोकचा मार्ग कथेथा. मग त्यावेळेस सत्ता काय म्हणतात, एव किर ब्राह्मणा ती पुच्छित्वा. मग आम भो गौतमा ती उत्ते ब्राह्मण तया ददमानेन वस सत्त दिन दानोपी मूत मतंग पसन्न चित्तेन मम सावकस्य आलोकेन वा कटच्छु भिक्खा मथ दानं वा महाफल तरंग. तर तुम्हाला जर ब्रह्मलोक किंवा तुम्हाला हायर लेन्स जायचं असेल तर हे ब्राह्मणा तू काय कर की ह्या शेकडो वर्षे असं दान देण्यापेक्षा एका क्षणाला किंवा छोट्याशा वेळी, अगदी कमी वेळासाठी सुद्धा प्रसन्न चित्ताने माझ्या सावकांना, मव सावकस म्हणजे कोण, हा जो श्रावक संघ आहे, आर्य पुगल आहे, याच्यासाठी आलोकेनं नुसतं त्यांच्याकडे बघितलं सुद्धा, निरीक्षण जरी केलं, आणि कटच्छु भिक्खा मत दानं, कटच्छु म्हणजे एक चमचा, म्हणजे चमचाभर सुद्धा तू अन्न जर भिक्षा जर दान केली तरी सुद्धा ते महाफल त्याचं तुला प्राप्त होईल, असं तथागत त्या ब्राह्मणाला सांगत आहेत. तो ब्राह्मण म्हणजे मातुलक ब्राह्मण जो आलेला आहे त्यांना विचारायला. तर ती वत्वा अनुसंधी घटेत्वा म्हणजे त्यांची जी चर्चा झाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी, जेव्हा पुढच्या वेळेस धम्म देसेन, तो धम्म भगवंत देत आहेत संघाला, त्यावेळेस ते ही गाथा म्हणतात. कुठली गाथा म्हणतात, नेक्स्ट प्लीज.
मासे मासे सहस्येन यो यजेत सतं समं एकंच भावित अत्तानं नृत्तंपी पूजये सायो पूजनासेयो यचे यंचे वसस्वतं हुतं. One may make sacrifices every month for 100 years, but the honor paid to the spiritually developed person, that is arhat, for one moment it is greater than the oblation made for 100 years. असं त्यांना बुद्ध सांगतात. नेक्स्ट प्लीज. तर ही जी देसना बुद्ध देताना देसनावसाने सो ब्राह्मणो सोतापत्ती फल पत्तो अय्येपी बहु सोतापत्ती फल आदीनी पापिणींसो. तर तो जो ब्राह्मण आहे, जो मातुल ब्राह्मण आहे, त्याला सोतापत्ती फल प्राप्त होतं आणि इतर जे श्रावक बसलेले असतात त्यातल्या बऱ्याचशा जणांना सोतापत्ती इत्यादी फलांची प्राप्ती होते. अशी ही दुसरी गाथा बघितली आपण, मातुल ब्राह्मण वत्थू. नेक्स्ट प्लीज. तर आता सारीपुत्त थेरस भागिनेय, बहिणीचा मुलगा, याच्याबद्दल सारीपुत्त थेर हे सुद्धा सारीपुत्त थेरांच्या संदर्भात गाथा आहे. तर इमंग धम्मदेशनं सत्ता वेळवणे विहरंतो सारीपुत्त थेरस भागिनेय आरंभ तसेसी. सारीपुत्त थेरांच्या बहिणीच्या मुलाच्या बाबतीमध्ये म्हणजेच भाच्याच्या बाबतीमध्ये ही गाथा वेळवून येथे तथागतांनी सांगितलेली आहे. नेक्स्ट प्लीज. तर तंपी थेरो उपसंकमित्वा की आह की ब्राह्मण कुशल करोसी. तर हा जो थेर आहे कुठला, जो सारीपुत्त भागनीय थेर जो आहे, ही जी व्यक्ती आहे, ब्राह्मण आहे, तो थेरो उपसंकमित्वा, तो बुद्धांकडे सारीपुत्त थेरांकडे जातो आणि म्हणतो की, आणि सारीपुत्त त्याला विचारतात की ब्राह्मणा कुशल करोसी, काय कुशल करतोस तू. तर तो सांगतो की मी म्हणते हा मी तर कुशल करते, तर मग काय करतोस. तर तो सांगतो की मासे मासे एकं एकं पशु घातेत्वा, एकेका पशुचा मी घात करतो, म्हणजे त्याला ठार करतो आणि त्याला मग अग्नीमध्ये बळी देतो, अग्नीमध्ये त्याला स्वाहा करतो. परिचरामी, अग्नीची अशा पद्धतीने मी पूजा करतो असं सांगत आहेत. तर किमत्त, कशासाठी, कुठल्या अर्थाने करतोस, कशासाठी करतो, तर तो सुद्धा सांगतो की ब्रह्मलोक मग्गो किरेसो. आता आपल्याला ह्या सगळ्या गाथावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळच्या ट्रॅडिशन्स आणि त्यावेळचे कसे लोक पूजा करायचे किंवा कशा पद्धतीचे स्वतःला हायर रेल्स मध्ये किंवा ब्रह्मलोक प्राप्त करण्यासाठी किंवा स्वतःची प्रगती करण्यासाठी त्यांना कसे कसे त्यावेळचे मार्ग होते हे आपल्याला हळूहळू दिसत आहेत. तर तो सांगतो ना की मी मासे मासे एक पशु घातेत्वा, मी एक काय करतो, महिन्याला एक पशुला मारतो आणि त्या अग्नीला अर्पण करतो. आणि ते कशासाठी करतो, तर ब्रह्मलोक मग्गो किरेसो, मला ब्रह्मलोक मिळावा यासाठी करतो. आचर्य मे बनते नेवत ब्रह्मलोकस मग्ग जानासी नापी ते आचर्य. तुझा ब्रह्मलोक तुला पण माहिती नाहीये आणि तुझ्या आचार्याला सुद्धा माहिती नाहीये. जो कोणी तुझा आचार्य असेल त्याला सुद्धा तो माहिती नाहीये. ए सत्तू संतिकं गमेसामा. तर लेटस गो टू द बुद्धा. ते त्याला सुद्धा सारीपुत्त थेर तथागतांकडे घेऊन जातात आणि त्यावेळेस ते सगळं सांगतात की बाबा हा जो व्यक्ती आहे ना, हा यज्ञामध्ये बळी देतो. आणि त्यावेळेस बुद्ध पुढे काय म्हणतात बघा. नेक्स्ट प्लीज. सत्ता एव किरा किरा उचित्वा एवं भो गौतमोती उत्ते ब्राह्मण वस सत्तंपी अग्गी यज्ञ करताय तर त्यात बळी घेता, याच्यामध्ये तुम्हाला अजिबात ते फल प्राप्त होणार नाही असं बुद्ध त्याला सांगत आहेत. आणि ती वत्वा मग ते अनुसंधी घटेत्वा धम्म देसेंतो. मग त्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर जेव्हा धम्म देतात भंतेंना किंवा इतर श्रावकांना, तर वर्षानुवर्षे अग्नीमध्ये जो बळी दिला जातो त्यापेक्षा त्याने जे पुण्यकर्म प्राप्त होतं त्यापेक्षा माझ्या श्रावकाच्या पूजनाने त्याच्यापेक्षा जास्त पुण्यकर्म प्राप्त होतं असं बुद्ध त्याला सांगत आहेत. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज.
तर आता हा पण ही गाथा इंग्लिश मध्ये याच्यात आलेली आहे, आपण ऑलरेडी याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि ही गाथा म्हटल्यानंतर नेक्स्ट प्लीज. देशनावसाने सो ब्राह्मणो सोतापत्ती फल पापुणी अय्येपी बहु सोतापत्ती फल आदी पापणींसितू. या सुद्धा ब्राह्मणाला सोतापत्ती फल प्राप्त झालं या गाथेमुळे. आणि इतर सुद्धा जे श्रावक होते, इतर बनते होते, त्यांना सुद्धा सोतापत्ती फल इत्यादी याचं फलप्राप्ती झाली. अशी ही गाथा आहे. भागिनीय सारिपुत्र थेरस भागिनीय वथू. नेक्स्ट प्लीज. आता पुढची गाथा अशी आहे. यंकिच्ची इठ्ठं व हुतं व लोके संवत्सर यजेत पुण्यपेक्षो सब्बं पीतं न चतुभागमेति अभिवादना उजुगतेसु सेयो. उजुगत आला याच्यामध्ये. जो उजुगत चित्ताचा जो व्यक्ती आहे, म्हणजेच तथागताचा आर्य पुद्गल आहे, त्यांच्या अभिवादनाने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य प्राप्त तुझ्या म्हणजे त्याची तुलना तुम्हाला करायची झाली तर 1/4 सुद्धा पुण्य तुम्हाला मिळणार नाही. कशाने नाही मिळणार? यंकिंचे इठ्ठं व हुतं व लोके. जे काही तुम्ही छोटं छोटं किंवा इष्ट म्हणजे आवश्यक किंवा किरकोळ दान करता, पुण्य करता, किंवा पुढे आलेला आहे की बळी देता. हा पण म्हणजे हा बळी देणारा वेगळा व्यक्ती आहे. हा काय करतो? नुसतं यज्ञ नाही करत, हा नुसता त्या प्राण्याची हत्या करतो आणि देवाला वाहतो. त्याचा कोणी आदर्श असेल त्याला, असा आहे. तर हुतंग हा शब्द बघा, हुतंग व लोके या लोकांमध्ये जी हुतंग म्हणजे आहुती देणे, आपला हा शब्द माहिती असेल, किंवा सॅक्रिफाईस करणे, त्याला म्हणतात हुतंग. या लोकांमध्ये संवत्सरं यजेतं म्हणजे संवत्सर म्हणजे वर्ष, वत्सर आपण संवत्सर म्हणतो मराठीमध्ये. तर वर्षानुवर्षे जर आपण अशा पद्धतीचं जे पुण्यकर्म, पुण्याच्या अपेक्षाने पुण्याच्या अपेक्षाने आपण वर्षानुवर्ष जर अशाच पद्धतीचे बळी दिले तर त्याने जे मिळणारं पुण्य आहे ते इतकं कमी आहे की ते तथागतांच्या श्रावकाला नुसतं अभिवादन केल्याने जे मिळतं त्याच्या 1/4 सुद्धा नाही आहे, असं बुद्ध म्हणत आहेत. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. हे आता आपण सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. तर ही जी गाथा आहे सहाय्यक ब्राह्मण वथू, तर आता जे म्हटलंय की नुसतंच जे सॅक्रिफाईस करणं, प्राण्यांचा बळी देणं, तर याच्याने जे पुण्य जे मिळतं तर त्याची व्हॅल्युएशन केलेली आहे. तर ही गाथा कशी सुरू होते बघा. ही बुद्धांनी गाथा का म्हटलेली आहे त्याची ही आपल्याला वथू, ब्राह्मण सहाय्यक वथू मध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते. तर इमंग धम्म देसनं सत्था वेळुवने विहरंतो. तर ज्यावेळेस ही सुद्धा गाथा वेळुवनामध्ये असताना तथागतांनी म्हटलेली आहे. तर ही कोणाच्या बाबतीमध्ये आहे? सारिपुत्र थेरस सहाय्यक ब्राह्मण. सहाय्यक म्हणजे सारिपुत्रांचा मित्र. तर ती कथा तिथे आरंभ कथेसी. तर काय होतं? तंपी ही थेरो उपसंकमित्वा. तर हा सुद्धा जो ब्राह्मण आहे हा सुद्धा सहाय्यक ब्राह्मण आहे, मित्र ब्राह्मण आहे. तो त्याला सारिपुत्र म्हणतात. की ब्राह्मण किंची कुशल कर्म करोसे. ते कुठलं कुशल करतोस तू, काय कुशल करतोस? त्यावेळेस सांगतो की इठ्ठ याग यजामी. तो मी जो इठ्ठ याग करतो. इठ्ठ याग करतो म्हणजे काय करतो? प्राण्यांना मारून जस्ट अर्पण करतो. कशासाठी अर्पण करतो ते काय सांगितलेलं नाही. कुठे करतो ते नाही सांगितलं. कशासाठी करतो ते आलेलं आहे पुढे. तदा किरचंग यागं पहा महापरिचागेन यजंग. म्हणजे हा जो आहे तो हा माझ्यासाठी महापरिचाग आहे. म्हणजे हे एवढं मोठं मी माझ्याकडून त्यागाच्या भावनेने हे सगळं करतोय, सरेंडर करून की बाबा मी हा प्राण्याचा बळी देऊ, मला काहीतरी पुण्य मिळालं पाहिजे या भावनेने. सगळ्या ज्या आतापर्यंत ज्या आपण गाथा बघितल्या त्या एकाच मार्गावर, एकाच काय म्हणतात पॅटर्न वरती चाललेल्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. याचा आपण सारांश पुढे बघणार आहोत. तर इतो परं धुरो थेरो पुरीमने एव पुच्छित्वा तंग सत्थू संतिकं नेत्वा. मग त्याला म्हणतात की नाही तू असं कर, आपण सत्थाकडे जाऊया, बुद्धांकडे जाऊया. आणि नेल्यानंतर सांगतात की इमस्य बनते ब्रह्मलोकस्य मग्ग कथेता. हा सुद्धा
बनते, म्हणजे बुद्धाला सांगतात की याला सुद्धा ब्रह्मलोकासाठी हा अशा अशा पद्धतीचे बळी देतो. तर तर तो बुद्ध काय म्हणतात की ब्राह्मण तया संवत्सर इठयाग यजंतेन लोकीय महाजनस्य दिनदानं प्रसन्न चित्तेन मम सावकानं वंदंतानं उत्पन्न कुशल चित्त चेतनाय चतुभागंपी न अगती. म्हणजे हे सगळं इष्टयाग करतोयस तू, त्याच्यापेक्षा जे मम सावकाने माझ्या श्रावकाला वंदन करून आणि कुशल चित्त उत्पन्न, म्हणजे तुझ्यामध्ये कुशल चित्त उत्पन्न होतं जेव्हा नुसतं वंदन केल्याने, तर त्याने जे तुला फळ मिळतं ते फळ या तुझ्या केलेल्या कर्माच्या फळाच्या चौपट आहे. म्हणजे तुझं जे कर्म आहे ते तुझं जे कुशल कर्म आहे त्याचं फळ आहे, त्याच्या 1/4 सुद्धा नाही आहे, असं बुद्ध त्या ब्राह्मणाला सांगत आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, तर तेव्हा तथागत ही गाथा म्हणतात, यंग किची इटंग व हुतंग व लोके संवत्सरं यजे तपई अपेखो सब्बम पितंग नंग चतुभागमेती अभिवादना उजगतेसु सेयो. तर बुद्धांच्या श्रावकाला नुसत्या अभिवादन केल्याने तुमचं उजगत सेयू, श्रावक म्हणजे कोण? उजगत, ज्यांचं चित्त उजुगत आहे, स्ट्रेट आहे, तर अशा व्यक्तीला म्हणजेच अर्हत आणि इतर पुगलांना जे वंदन अभिवादन केल्याने तुला ते पुण्यकर्म प्राप्त होतं, फलप्राप्ती होते. नेक्स्ट प्लीज. तर देसनावसाने सो ब्राह्मणो सोतापत्ती फलं पत्तो, त्या ब्राह्मणाला सोतापत्ती फल प्राप्त झालं. अय्येपी बहु सोतापत्ती फल आदिनी पापणींसु, इतरांना सुद्धा सोतापत्ती फल इत्यादी प्राप्त झालेत. अशा पद्धतीचे आपण 4 वस्तू बघितलेल्या आहेत. नेक्स्ट प्लीज. तर आता आपल्याला काय दिसतं या सगळ्यांमध्ये? 4 गाथा आपण बघितलेल्या आहेत. ओके, तर अनंत पुच्छक ब्राह्मण वस्तूमध्ये त्या तो विचारतो, अनंत पुच्छक काय की अर्थ काय, अनंत काय. नंतर त्याला बुद्ध विचारतात की बाबा तू काय करतो? तो सांगतो मी जुगार खेळतो. तर त्यावरती बुद्ध कसं त्याला अनंत आणि अनंत हे सांगतात आणि सांगतात की याच्याशिवाय माझ्याशिवाय असा दुसरा कोणी नाही आहे. आणि आत्ता हवे जितन सेयो, तो म्हणतो की जे जुगार खेळण्यामध्ये तू हरणं आणि जिंकणं आहे त्यापेक्षा तू स्वतःला जिंकायला पाहिजे, ते श्रेष्ठ आहे, असं पहिल्या गाथेत सांगतात. दुसऱ्या गाथेमध्ये सारीपुत्र थेरस मातुल ब्राह्मण वस्तू, ते निघंटांना दान देणारा जो असतो ब्राह्मण, त्याला सांगता की अरे बाबा तू प्रसन्न चित्ताने मम सावकच आलोकेनं, नुसतं त्याला बघितलं तरी आणि 1 चमचाभर भिक्षा दिली तरी सुद्धा त्याचं महाफल तुला प्राप्त होतं. नंतर तिसऱ्या गाथेमध्ये भागिनी वस्तूमध्ये पशुबळी जो आहे ना, तो यज्ञामध्ये तो अर्पण करणारा, तिथे सुद्धा बुद्ध म्हणतात की मम सावकच तंखन पूजंपी तंग पापणाती, नुसत्या त्या क्षणाला, एका क्षणाला जरी पूजा केली तर त्याचं फळ खूप जास्त असतं, खूप ते फलदायी असतं. आणि चौथ्या गाथेमध्ये पशूंची कत्तल जो करतो, कत्तल करून जो अर्पण करतो, तर त्या सुद्धा बुद्ध म्हणतात की प्रसन्न चित्तेन मम सावकानं वंदंतानं उत्पन्न कुशल चेतनायं, म्हणजे कुशल चित्त उत्पन्न होऊन जे तुम्हाला पुण्यकर्म प्राप्त होते श्रावकाला वंदन केल्याने, ते त्या तुझ्या पुण्यकर्माच्या कितीतरी पटीने जास्त असतं. ते जे आधीचं तुझं पुण्यकल्प आहे पशुकत्तलीचं, त्याच्या चतुभाग सुद्धा नाही आहे. अशा ह्या 4 गाथा आपल्याला एकाच वेळेस आपण याचं आज धम्मसक्कच्या याच्यावरती केलेली आहे. नेक्स्ट प्लीज. तर आता आपण बघूया की बुद्धांनी ह्या सगळ्या गाथांमध्ये बुद्धांचा धम्म आणि त्यांचा श्रावक संघ यालाच महत्व दिलेलं आहे. आणि का दिलेलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतं आपल्याला? वेळ किती आपल्याकडे? ओके, सो विल फिनिश इन 5-10 मिनिट्स. तर अंगुत्तर निकायामध्ये महानाम सुत्त आपण बघितलंय. तर महानाम सुत्त खूप मोठा आहे आणि आपण सगळे पाली स्टुडंट आहात, आपण वाचलेलं आहे. नुसतंच वाचलेलं नाही, अत्यंत सुंदर सुरामध्ये आपण गाता. तर तर बुद्ध महानामाला सांगतात. महानाम म्हणजे हे गृहस्थ आहेत बरं का. महानाम म्हणजे ते पंचवग्य भिक्खू पैकी महानाम ते नाही आहेत, ते तर थेर आहेत. तर हे गृहस्थाला सांगत आहेत बुद्ध. काय सांगत आहेत
पुनच अपरं महानामं आर्य सावको संघं अनुसरती. ज्यावेळेस आर्य सावकाचा जो संघ जो आहे तो जेव्हा अनुसरतो त्यावेळेस तो संघ अनुसरतो त्या काळात तो काय असतो, तो कसा संघ आहे? सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामिचिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्वारि पुरुष युगानी अट्टपुरुष पुगला एस भगवतो सावक संगो. तो भगवंताचा जो संघ आहे तो कसा आहे, तर या क्वालिटीचा आहे. आपण एक एक क्वालिटी नंतर बघणार आहोत. नंतर पुढे बुद्ध म्हणतात, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यकेतं. हेच अनुत्तरं अनसर्पास पुण्यक्षेत्र आहे या लोकांमध्ये, लोकसाठी. यस्मिन महानामं समये आर्य सावको, ज्या वेळेस हे महानामा जेव्हा आर्य सावक संघं जेव्हा संघाचं अनुसरण करतात, जेव्हा संघ हे त्यांचं ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन असतं, संघाचं अनुसती करतात, त्यावेळेस काय होतं, तस्मिन समये तुमचं चित्त कसं होतं बघा. न राग परियुटितं चित्तं होती, न दोष परियुटितं चित्तं होती, न मोह परियुटितं चित्तं होती. तुमचं चित्त कसं होऊन जातं, नुसत्या अनुसरणाने काय होतं, तुमच्या मनातला जो चित्तातला जो आसक्ती, नंतर द्वेष आणि मोह, राग लोभ मोह याच्यातून तुमचं चित्त मुक्त होतं. उजुगतमय वत्स तस्मी समये चित्त होती. तुमचं चित्त कसं होतं, स्ट्रेट होतं. उजुगत चित्तो खोपन महानाम आर्य सावको लभती अर्थवेदन. तुमच्या या स्ट्रेट झालेल्या, ट्रँक्युल झालेल्या आणि सरळ झालेल्या चित्तामध्ये लभती अर्थवेदन, धम्माचा अर्थ समजायला लागतो. त्या धम्माचा वेदना म्हणजे एक्सपिरियन्शियल लेवलला तुम्हाला धम्म कळायला लागतो. लभती धम्मवेदन, लभती धम्म उपसंहितं पामोजं. तुम्हाला एक पामोज्य निर्माण होते, एक आनंद सुख निर्माण होतं. पमुदित असं प्रीती जायती. तुमच्यामध्ये एक राप्चर, एक प्रीती तयार होते, एक आनंदाची लहर तयार होते. प्रीती मनस्स कायो पसंभती. तुमची चित्त, तुमची काया जी आहे ना ती पसंभती, ट्रँक्विल, एकदम काय म्हणतात त्याला, ट्रँक्विलला आता मराठी शब्द नाही आहे, एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जाते. आणि अशा प्रसन्न चित्ता कायेमध्ये प्रसिद्ध कायो सुखं वेदयती. अशा प्रसिद्ध कायात, अशा ट्रँक्विल कायामध्ये सुख निर्माण होतं, सुखाची जाणीव होते, सुखाची वेदना निर्माण होते. आणि सुखाने सुखीन चित्त समाधी येते. हे जे सुखी झालेलं चित्त आहे ना, हे समाधिस्थ होतं, एकाग्र होतं. अयं उच्यती महानामं आर्य सावको विसमगताय पजाय समपत्तो विहरती. मग अशा पद्धतीने महानामा हा जो आर्य सावक काय असतो, श्रावक असतो, तो विसमगताय, त्याची जी विषम मानसिक मनाची जी विषम स्थिती असते ती कशी होते, समपत्तो, ते समतेत येतो, तो विषमतेतून समतेत येतो. सव्यापज्याय, पजाय म्हणजे त्याचा जो द्वेष आहे, व्यापज्या म्हणजे द्वेष, ते काय होते, अव्यापज्यो, मग तो अद्वेषाकडे विहार करायला लागतो. आणि अशा पद्धतीने धम्मं सुखं समापन्नो समान संगानुसती, तर तो डायरेक्ट धम्माच्या स्रोतामध्ये फ्लो व्हायला लागतो, समापन्न होतो, त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. असं आहे बुद्ध सांगतायत महानामाला की नुसत्या आर्य सावकाच्या अनुसरणाने, स्मरणाने इतकं तुम्ही कुशल कर्म करू शकता, इतकं कुशल तुम्हाला चित्ताचा आणि फळाचा लाभ होतो, असं बुद्ध अंगुत्तर निकायामध्ये महानामाला सांगत आहेत. नेक्स्ट प्लीज. तर आता जे बघितले आपण, तर हे श्रावक संघाच्या क्वालिटीज काय आहेत, आता जे बघितलं ना, सुपटिपन्न, उजुपटिपन्न, इतका तो संघ प्युअर का आहे, तर प्युअर याच्यासाठी आहे की हा जो संघ आहे ना, तर हा जो आहे ना शील समाधी पय्या याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये डिवोट झालेला असतो. त्यांच्या ह्या तिन्ही फॅकल्टी शील समाधी पय्या एकदम प्युअर झालेल्या असतात, स्ट्रॉंग झालेल्या असतात. तर सुपटिपन्नो म्हणजे सुपटिपन्नोती सुठ्ठपनिपन्नो म्हणजे एकदम योग्य प्रकारच्या मार्गावर लागलेला हा संघ असतो. सम्मा पटिपदं, सम्मा म्हणजे व्हेरी व्हेरी क्लिअर, म्हणजे राईट
पटिपदा करेक्ट मार्ग. अनिवत्ती पटिपद्ध म्हणजे तिथून तो परत येत नाही. नॉन रिटर्निंग म्हणजे हा जो जर्नी आहे हा सतत तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जातो. म्हणून त्या श्रावक संघाला काय म्हटलेलं आहे की सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. जो श्रावक संघ आहे तो सुपटीमधला आहे, निब्बाणाच्या डायरेक्शननी सरळ चाललेला आहे. आपण ह्या सगळ्या जेव्हा गाथा म्हणतो, जेव्हा आपण संघात संघवर्णना करतो, नुसतं मेकॅनिकली म्हणतो, आपल्याला हे जर अर्थपूर्वक म्हटलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले आपले जे कुशलकर्म डेव्हलप होतील. आपल्याला नक्कीच आपल्याला धम्माचा लाभ होईल असं आपल्याला याच्यातून दिसून येतं. उजुपटीपन्नो भगवतो सावक संघो, नाही का. तर मध्यमाय पटिपदा आहे. अंतद्वय अनुपगम्य उजुपटीपन्ना ते उजुपटीपन्नो म्हणजे अंतद्वय म्हणजे जसं की एकदम म्हणजे स्वतःला टॉर्चरही करायचं नाही किंवा एकदम स्वतःला म्हणजे टॉर्चरही करायचं नाही किंवा आरामातही ठेवायचं नाहीये. तर मध्यम मार्गाने जाणारा जो मार्ग आहे, सरळ जाणारा आहे, कुठे जाणार आहे, निब्बाणाकडे जाणार आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे की उजुपटोपन्नो भगवतो सावक संघो. तर ही संघाची दुसरी क्वालिटी आहे की तो सरळ मार्गाने जाणारा आहे, सरळ निब्बाणाकडे. न्यायपटिपन्नो, या ठिकाणी आपण जेव्हा न्यायपटिपन्न म्हणतो याचा चुकीचा अर्थ घेतला जातो. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड उपासक उपासिका हो. तर न्यायपटिपन्नो नाही आहे ते, इट इज अ यायपटिपन्नो. तर याय उच्चती निब्बाणं हे सगळे संदर्भ आपण विशुद्धी मग्गातून घेतलेले आहेत, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. तद्दत्ताय पटिपन्ना याय पटिपन्नो म्हणजे निब्बाणाकडे जाणारा जो व्यक्ती आहे, निब्बाणाकडे मार्गक्रमण करणारा असा जो संघ आहे त्याला म्हणायचं न्यायपटिपन्नो. देन सामीची पटिपन्नो म्हणजे यथा पटिपन्ना सामीची पटिपन्ना रहा होती तथा पटिपन्नस्य सामीची पटिपन्नो होती. म्हणजे कसं की वर्दी ऑफ वेनरेशन म्हणजे सामीची म्हणजे समुचित त्याला वंदन, त्याला जे रिक्विजिट्स आहेत, त्याला रिस्पेक्टफुल वागणं आहे किंवा त्याच्यासाठी आपण जागा देतो बसायला, पाय धुवायला पाणी देतो, पर्सनल रिक्विजिट्स देतो, परिखार देतो आणि त्याच्यासोबत अत्यंत रिस्पेक्टफुल वागतो. आणि या गोष्टीला जो डिझर्व करतो असा डिझर्व करणारा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतात सामीची पटिपन्नो. तर ही सुद्धा संघाची पुढची क्वालिटी आहे, चौथी क्वालिटी. नेक्स्ट प्लीज. आहुनेयो. तर आहुनेयो म्हणजे तंग आहुनं पटिक हेतू युतो तस्स महफल करणतेयो आहुनेयो म्हणजे जेव्हा आपण संघाला किंवा ज्याचा सत्कार करतो, ज्याचा म्हणजे आदर सत्कार करतो, तसं महफल करणतेय म्हणजे मला महाफल प्राप्त होवो हे भावना मनात ठेवून ज्याचे आपल्याला आदर सत्कार करायला असा जो पात्र आहे ज्याच्यामुळे खरोखर आपल्याला महाफल प्राप्त होतं, अशी जी क्वालिटी आहे त्याला म्हणतात आहुनेयो. नंतर पाहुनेयो. पाहुनेयो हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं आपल्याकडे जे सगळे नातेवाईक येतात किंवा मित्रपरिवार येतो तर त्याला जसं आपण जसं आपण आदरातिथ्य करतो, दिसावी दिसतो आगतानं प्रिय मनापानं याती मित्रानं मत्ताय सत्कारेन. जसा आपण सत्कार करतो याती मित्रांचा किंवा प्रिय व्यक्तींचा, पटियतं आगंतुक दानं. तर आगंतुक म्हणजे येणारा पाहुणा. त्याच प्रकारे या ज्या श्रावक संघाला सुद्धा आपण पाहुणपणाच्या आदराने किंवा त्या लेवलने आपण उच्च भावनेने आपण त्याचा सत्कार करावा असे जे डिझर्व करतात असा हा श्रावक संघ आहे जो ही गोष्ट पाहुनेयो हे डिझर्व करतो. दक्षिणेयो. दक्षिणो म्हणजे ज्याला आपण दक्षिणेयो दान करतो, काही दान करतो. द मेंबर्स संघ आर वर्दी ऑफ रिसिव्हिंग ऑफरिंग्स बाय डिवोटेज विथ द एक्सपेक्टेशन ऑफ रिसिव्हिंग बेनिफिट्स इन फ्युचर लाईव्स. म्हणजे भविष्याच्या जगण्यात सुद्धा आपल्याला त्याचं बेनिफिट मिळावं, फल प्राप्त हो, अशी क्वालिटी त्या संघामध्ये आहे, श्रावक संघामध्ये आहे. ही सुद्धा श्रावक संघाची 7वी
क्वालिटी आहे दक्षिणीयो. नंतर अंजली करणीयो, ज्याला आपण वंदन केलं पाहिजे. कसं वंदन करण्यासाठी ते पात्र आहे? उभो हत्ते सिरेस्मी पटिता पेत्वा, दोन्ही हत्ते डोक्याच्या वर घेऊन सब्ब लोकेन करयमानं अंजली कम्म अर्हती, जे डिझर्व करतात दोन्ही हात जोडून डोक्यावरती जे डिझर्व करतात, तर अशा व्यक्तीला म्हणतात अंजली करणीयो. त्याच्यासाठी जे ते हा संघ पात्र आहे त्याला म्हणतात अंजली करणीयो. आणि जे आपल्याला आजच्या या 4 गाथामध्ये दिसतंय, 4 कथामध्ये दिसतंय, अनुत्तरंग पुय्यखेतंग, हे सगळं क्षेत्र जे आहे, हे श्रावक संघाचं जे क्षेत्र आहे ते कसं आहे? इनकम्पेरेबल फर्टाईल फील्ड इन द वर्ल्ड विच इज इनकम्पेरेबल. या ठिकाणचं जे पुण्यकर्म आहे, यांना जे आपण दान करतो किंवा त्यांचं सेवा करतो, हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि द फ्रूट इज गॅरंटेड, दॅट इज गॅरंटेड. पुण्यक्षेत्र आहे, अत्यंत फर्टाईल फील्ड आहे. असे हे 9 क्वालिटीज ऑफ संघ मी आपल्याला शेअर केलेले आहेत. नक्कीच आपल्याला याचं, जेव्हा आपण ही गाथा म्हणतो नाही का, संघवंदना म्हणतो, त्याच्यामध्ये आपण नक्कीच याचं अनुसरण करावं. याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट प्लीज. तर आता जे आपण सगळ्या जे क्वालिटीज ऑफ संघ बघितले, तर आपल्या लक्षात येईल की हे जे आर्य पुद्गल आहेत, 8 पुद्गल, नंतर पचेक बुद्ध आणि सम्मासन बुद्ध, यांना दिलेल्या दानाचं जे क्षेत्र आहे ते अनुत्तरंग पुय्यखेतंग आहे. तर अनुत्तरंग पुय्यखेतंग मीन्स इनकम्पॅरेबल फर्टाईल लँड ऑफ मेरिट. तर आता आपल्याला कुठल्या कुठल्या लँड सांगितल्या आहेत बुद्धाने? तर 3 प्रकारच्या लँड असतात. एक तर खूप पिकणारी जमीन, खूप पिकणारी म्हणजे ज्याच्यामध्ये सीड टाकलं की त्याचं पीक, त्याचं फळ प्राप्त होणारच, त्याचं फ्रुटेशन होणारच, दॅट इज गॅरंटेड. तर असा हा श्रावक संघ. तर आणि दुसरं आहे की अशी जमीन की जी फर्टाईल आहे पण लेस फर्टाईल आहे कम्पॅरेटिव्ह टू द अदर, म्हणजे जे अनुत्तरंग पुय्यखेतंग त्याच्या व्यतिरिक्त. तर ते कुठली आहे? लस्ट फ्री पर्सन आउटसाइड द धम्मा आणि मोरल पर्सन जो आहे म्हणजे शीलवान व्यक्ती, यांना जर तुम्ही दान केलं तरी सुद्धा ते फलप्राप्ती होते. आणि ज्याला म्हणजे आता हे जे लोक दान करत होते, इमोरल पर्सन किंवा ॲनिमल्स किंवा कदाचित ते मोरल पर्सन नाही करत असतील, तर या सगळ्या ब्राह्मणांचं जे दान होतं हे कुठल्या फील्डमध्ये होतं? एक तर लेस फर्टाईल लँड मध्ये होतं किंवा लिस्ट फर्टाईल, म्हणजे जिथे काहीच खडकाळ जमिनीमध्ये पेरलं तरी क्वचित उगवलं तर उगवलं खडकाच्या पटीतून किंवा नाही उगवलं. अशा पद्धतीने तथागतांनी ह्या क्रोनॉलॉजिकली प्रमाणे हे कोणाला दान करायचं याची व्यवस्थित माहिती कुठे दिलेली आहे? दक्षिण विभंग सूत्रामध्ये. अत्यंत सुंदर सूत्र, आपण जरूर बघावं. याचा विशिष्ट वेळ देऊन आपण नक्कीच अभ्यास करावा. तर मला वाटते हे पहिले 10 जे पुद्गल आहेत हे आपल्याला कळलेच असतील. तर सोतापन्न मग्ग सोतापत्ती फल, देन सकदागामी मग्ग सकदागामी फल. मी उलट वाचतोय 10 पासून तर 1 पर्यंत. नंतर सकदागामी मग्ग आणि सकदागामी फल, अर्हत मग्ग आणि अर्हत फल, पचेक बुद्ध आणि समासन बुद्ध. तर असे हे 10 व्यक्तिमत्व आहे, 10 पर्सनॅलिटीज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दान करायला पाहिजे, जे तुम्हाला नक्कीच फळ देईल. बुद्धांनी असं कधीच म्हटलेलं नाहीये की तुम्ही दुसऱ्यांना दान देऊ नका, असं म्हटलेलं नाहीये. दान द्या, पण त्यांनी त्याच्या क्वालिटीज सांगितल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये एका सुत्तामध्ये एक मिनिट, एका सुत्त मध्ये नक्की त्यांनी सांगितलं आहे की वच्छगोत्र सुत्त. तर वच्छगोत्र सुत्तामध्ये म्हटलं आहे की तुम्ही नुसतं ज्या व्यक्तीला शील समाधी पया याच्यामध्ये जो म्हणजे पारंगत झालाय, त्याच्यात एस्टॅब्लिश झालेला आहे, या व्यक्तीला तुम्ही दान दिलं तर हा व्यक्ती म्हणजे चांगलं फळ देतो, म्हणजे नियर टू आपल्या ह्या 10 पुगलामध्ये देईल त्याच्यापेक्षा जवळपास त्याच्या इतकं. आणि तो जर 10 पुगलात असेल तर मग प्रश्नच उद्भवत नाही. आणि जे काही म्हणजे अगदी आपण जेवणाचं ताट धुतो ना, ताटामध्ये जे काही खरकट राहतं ते सुद्धा आपण जर बेसिन मध्ये फेकून देतो किंवा बाहेर झाडांना टाकतो, ते सुद्धा दान होतं. ते सुद्धा कुठल्या तरी जीवांना अन्न मिळतं, त्याचं ते सुद्धा दान होतं. पण त्याचं फ्रुटेशन
हे हे काही तेवढं म्हणजे काय म्हणतात त्याची फ्रुटेशनची क्वालिटी नसते, हे आपल्याला त्याच्यातून बुद्धाने सांगितलेलं आहे त्यामध्ये. नेक्स्ट प्लीज. तर अशा पद्धतीने आपण ह्या 10 पुगलांना दान देऊन, नेहमी दान देऊन आपण आपलं पुण्यकर्म वाढवावं, एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू व्हेरी मच. भवतु सर्व मंगलम. साधू 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 साधू. धन्यवाद सर. साधू साधू. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण उत्तरांचा मंच खुला आहे. सरांना प्रश्न विचारू शकतो. प्रश्न काय दिसत नाहीये. गाथा अगदी सोप्या होत्या. हो हो सर, चारही गाथांमध्ये आपल्याला संघाला दान केले तर किती पुण्य मिळते हेही याच्यातून समजलं. आणि हेतू आपण आपल्याला सांगायचं रोजच्या जीवनात आपण कसे जगावे हेही याच्यातून, किती संयमी राहावं आणि या संयमानेच आपलं कसं परिशुद्ध होऊन त्याचं आचरण करावे तेही याच्यातून सर सांगितलं. त्याचे कसे अनुसरण करावे, खूप सुंदर माहिती सांगितली सर. आणि त्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन वगैरे तुम्ही बोलल्याप्रमाणे पराभव सुत्त देखील खूप छान होता. आणि महानम सुत्तामध्ये देखील आपण रोज बोलतो, पण त्याचा अर्थ जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपण आचरण पण नाही, अनुसरणही नाही करू शकत त्याचं तसं. तर त्याबद्दल खूप छान सर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा होता. धातू पूजेमध्ये जे महानाम यांना जे संबोधन करून ते सांगितले आहे पूजा, आणि आता पण तुम्ही ते महानाम ते एकाच ह्याच्यातून आहे का? हो हो हो, एकच आहे. मी फक्त आपल्याला जो संबंधित आहे संघानुसती, संघाला जे आपण तेवढाच पोर्शन घेतलेला आहे आजच्या विषयाला धरून, तेच आहे. ओके, थँक्यू. I also want to ask one question. सर, बुद्धांनी संघाच्या जे गुण सांगितले होते तर त्याचं गाथेमध्ये कंपॅरिझन कधी झालं? त्यांच्याच काळामध्ये झालं का त्यांच्या नंतर संगतीमध्ये? हा, तर जेव्हा बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की जे भिक्खू संघ आहे तो थोडासा म्हणजे निग्लिजंट कडे वळायला लागला, जे काही असे निग्लिजंट भिक्खू होते, तर तेव्हा मग जे थेर होते, जे अरहत थेर होते, त्यांच्या लक्षात आलं की बाबा याचं आपण जेवढं बुद्धांनी हे केलेलं आहे, टीचिंग्स केलेलं आहे, त्याचं कंपायलेशन संगायन केलं पाहिजे. त्याच्या 3 महिन्यानंतर एक्झॅक्टली आफ्टर पासिंग अवे ऑफ द बुद्धा, आफ्टर 3 months त्यांचं संगायन झालं. आणि सुत्त पिटकामध्ये बुद्धांनी तथागतांनी सांगितलेले सगळे सुत्त आणि इतर अरहतांनी जे सारिपुत्त किंवा इतर थेर, महाकश्यप थेर यांनी सांगितलेले सुत्त, याचं टोटल कंपायलेशन आनंद थेरांनी केलं. ओके सर, थँक्यू. तेच आपण आता सुत्त पिटक या नावाने आपल्या समोर उपलब्ध आहे. सर, माझं एक क्वेश्चन होतं. हा रंजना बोला. हा सर, तुम्ही निघंटनाथ आणि ब्राह्मण यांचा जो उल्लेख केलेला आहे, म्हणजे असं काही 2 होते का? म्हणजे असे म्हणजे हा त्यावेळेस खूप सारे सेक्ट्स होते. काही ठिकाणी महावीरांना निघंट म्हटलेलं आहे, काही ठिकाणी निघंट शब्द आलाय आणि महावीर आलाय. त्यामुळे साधारणतः आपण ज्या ठिकाणी निघंट हा शब्द आलेला आपण निघंटच घेतो, अदरवाईज जिथे महावीर आहेत त्यावेळेस तसा घेतो. तर या ठिकाणी माझ्या मते महावीरच आहे, माझ्या मते. ओके सर, थँक्यू. तेच म्हटलं, थोडंसं कन्फ्युजन होतं नेमकं महावीर का निघंट. ओके, थँक्यू सर. कुणाचे प्रश्न नसतील तर मी मिसाळकर सरांनाच विनंती करते की त्यांनी आम्हाला थोडेसे मार्गदर्शन करावे आजच्या या व्याख्यानाबद्दल. मिसाळकर सर. धन्यवाद मॅडम. लभाने सरांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन.
आणि आजचं प्रेझेंटेशन खूपच छान होतं. ऍक्च्युली तुम्हाला 5 गाथा एकत्र द्याव्या लागल्या, कारण नाट्यकथा खूप छोट्या छोट्या होत्या आणि सारीपुत्त थेराशी संबंधित 3 नाट्यकथा होत्या. तर त्या स्टोरीज खूप छोट्या होत्या त्यात, पण अर्थ खूप गहन होता आणि ते तुम्ही फार चांगल्या तऱ्हेनं हँडल करू शकता म्हणून तुम्हाला ती जबाबदारी दिली होती आणि तुम्ही फार चांगल्या तऱ्हेनं ती केली. मला तुमच्याबद्दल खूप अभिमान आहे. चांगले मेहनत केलेली आहे. पॉवर पॉइंट जे प्रेझेंटेशन आहे ते तर खूपच छान होतं. आपला जो पीपीटी वाला जो ग्रुप आहे नेहमीप्रमाणे षटकार ठोकणारा असतो. खूप मेहनत करतात ते आणि खरंच हा जो डेटाबेस जो तयार होतोय ना तो धम्म प्रचारासाठी किंवा सगळ्यांच्या हितासाठी उपयोगात येणार आहे. खूप पुण्य अर्जित होत आहे या गोष्टीमुळे. त्यामुळं धम्मसाकाच्या ग्रुपचे फार फार आभार. पीपीटी बनवणारा जो ग्रुप आहे तर त्यांचे फार फार आभार आहे आणि आजचे जे वक्ते आहे लबाने सर त्यांचे खूप आभार. खूप छान सांगितलंय तुम्ही. 10 प्रकारचे जे लोक सांगितले किंवा बाकी पण महानामाबद्दल सांगितलंय. खूप छान सांगितलंय कारण हे फार महत्वाचं आहे. फक्त तुमची परवानगी असेल तर मी धम्माबद्दल विषय निघाला म्हणून थोडस सांगू इच्छितो. लबाने सर प्लीज सर प्रोसीड. धन्यवाद. याच्यात जे 2-4 जे मुद्दे आलेले आहेत आजच्या अट्टकथामध्ये किंवा गाथाशी संबंधित आहे. एक तर पहिल्या याच्यात सांगितलेलं आहे त्यांनी अर्थ अनर्थ या बाबतीत सांगितलंय की हितकारक गोष्टी काय आहे, अहितकारक गोष्टी काय आहे. आणि बुद्ध तर नेहमीच सांगत राहतात की कुशल कर्म काय आहे, अकुशल कर्म काय आहे, शील काय आहे, शील पालन केल्यानं काय मिळतंय, शील तोडल्यामुळे त्याचे विपाक काय मिळतात ते बुद्ध प्रत्येक सुत्ता गाथा सांगत राहतात. इथे पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना तसे प्रश्न पण विचारत राहतात खूप लोक. दुसरं असं आहे की दानाबद्दल माहिती दिलेली आहे याची. लबाने सरांनी सांगितलेलं आहे की दान जे आहे कोणाला द्यायला पाहिजे आणि कोणत्या चित्ताच्या अवस्थेत द्यायला पाहिजे. दान देण्यापूर्वीची चित्ताची अवस्था, दान देतानाची चित्ताची अवस्था आणि दान दिल्यानंतरची चित्ताची अवस्था, हे सगळे आहे ना म्हणजे प्रसन्न असायला पाहिजे आपलं चित्त. तर त्या दानाचं फळ मोठं मिळत आहे. नाहीतर मी कशाला दान आधीच विचार करणार एवढं देऊ की तेवढं देऊ, मग देताना कसं देऊ, नंतर दिल्यानंतर काय झालं त्या दानाचं, त्याचा उपयोग झाला की नाही. या तिन्ही अवस्था ज्या आता मी सांगतो त्या एकदम चुकीच्या आहेत. दान देताना म्हणजे आधीपासून देताना आणि नंतरही आपलं चित्त प्रसन्न पाहिजे, त्याचे विपाक चांगले मिळतात. दुसरं आहे की कोणाला दान द्यायला पाहिजे. लबाने सरांनी सांगितलंय ना की कोणाला दान द्यायचं, तर बुद्धांना दान द्यायचं, अनंत व्यक्तीला द्यायचं किंवा काही फल प्राप्त केलेल्या व्यक्तीला द्यायचं. त्याचा विपाक खूप चांगला मिळतो, मोठा विपाक असतो आणि त्याच्या अट्टकथा खूप आपल्याला ठिकठिकाणी मिळतात. अट्टकथामध्ये किंवा बऱ्याच सुत्तामध्ये पण याचे संदर्भ मिळतात. म्हणून दान देतानाची अवस्था, चित्ताची अवस्था, कोणाला दान द्यावं त्याबद्दल लबाने सरांनी सांगितलं आहे. आणि जे सांगितलंय काही लोक म्हणजे आरोप करायचे बुद्धावर की तुम्ही सांगता की बुद्धाला द्यायला पाहिजे दान, त्याचं फळ महान असतं, भिक्खू संघाला दान दिलं की त्याचं फळ महान असतंय आणि तुम्ही दुसऱ्याला दान देऊ देत नाही. तेव्हा लबाने सरांनी जे उदाहरण दिलंय की मी असं कधीच सांगितलं नाही की कोणाला दान करू नये, फक्त त्याचे विपाक जे असतात कमी जास्त त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि ते सांगतात की एखादी व्यक्ती जर एखादं ताट धूत असेल जेवणाचं, भोजनाचं, तर त्यातलं जे काही अन्नकण असतील ते जर आपण समोरच्या नालीमध्ये जर ते ताट धुतलं तर तिथे राहणारे जे जंतू आहेत, जीव आहेत, त्यांना ते भोजन असतंय आणि तेही एक प्रकारे दान आहे आणि त्याचाही विपाक मिळतात. भले ते छोटे असतील तर त्याचे विपाक मिळतात. किंवा उकरड्यावर तुम्ही काही अन्न फेकलं जिथे ऑलरेडी बरेच किडे मकोडे आहेत, त्यांनाही ते भोजन मिळतंय आणि ते दान मिळतंय किंवा ते प्रसन्न होतात, ते जीव प्रसन्न होतात. तर दानाबद्दल इतकं बारीक सारीक बुद्धाने सांगितलेलं आहे ना आणि त्यामुळे आपल्याला आपली पण दान पारमिता स्ट्रॉंग होण्यास मदत होते. दानाबद्दल पुन्हा एकदा विषय निघालेला आहे किंवा ब्रह्माबद्दल जो विषय निघाला तो मला कव्हर करायचा होता या संदर्भात की जे आता जे आपण एक जे सुत्त बघितलं होतं की यांचं
सारीपुत्त मातुल जे आहे, सारीपुत्त थेरांचे मामा जे होते ते पण ते काही बुद्ध धर्मीय नव्हते किंवा बुद्धाला मानणारे नव्हते, ते निघंटाला मानणारे होते आणि दान करत होते. ते पण कशासाठी करत होते? तर ब्रह्मलोक मिळवण्यासाठी. तर आपल्याला लक्षात येतं की अशा अनेक गाथा सुत्तामधून, नाट्यकथामधून कळतंय की बुद्धकालीन असे संदर्भ मिळतात की त्यावेळेस ब्रह्म ही संकल्पना जी आहे ती खूप स्ट्रॉंग होती. लोक ब्रह्मांना मानणारे होते आणि ब्रह्मलोक मिळवण्यासाठी ते जे काही दान करत होते किंवा यज्ञ करत होते असं. तर त्यांना वाटायचं की असं केलं की आपल्याला ब्रह्मलोक मिळतो, कारण त्यांना ब्रह्मलोकच सर्वश्रेष्ठ लोक वाटायचा, की त्याच्या पुढे काही नाही आहे. पण जेव्हा बुद्धांचा जन्म झाला, म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला बोधिसत्वाचा, नंतर ते बुद्ध झाले आणि त्यांनी पूर्ण युनिव्हर्स बघितलं, पूर्ण कॉस्मॉलॉजी त्यांच्या लक्षात आली की ब्रह्मा हा अंतिम देवलोक नाही, त्याच्यावरही भरपूर देवलोक आहे आणि त्याचे बरेच संदर्भ आपल्याला आपल्या साहित्यात मिळतात. बुद्धाने समजून सांगितलेलं आहे. 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आपण नेहमी जे शब्द वापरतो तर तेच आहे की ब्रह्मा जो आहे 31 प्लेन्स मध्ये 12, 13, 14 या क्रमांकावर ब्रह्मा, ब्रह्मपुरोहित, ब्रह्मपरिषद आणि महाब्रह्मा अशी ती उतरंड आहे किंवा चढ आहे किंवा लेवल आहे असे. तर महाब्रह्मा जो आहे हा फक्त 14व्या क्रमांकावर आहे 31 प्लेन्स मध्ये. त्याच्यावरही 17 देवलोक आहेत जे कोणालाच माहित नाही. तुम्हाला कोणताही म्हणजे आचार्य सांगू शकत नाही, फक्त भिक्खू सांगू शकते, म्हणजे बौद्ध भिक्खू सांगू शकतील किंवा बुद्धाने सांगितलेलं आहे. बुद्ध इंटरॅक्ट करायचे त्या लोकांशी ब्रह्माच्या वर. म्हणजे बुद्ध ब्रह्माला सांगतात की तुला माहिती नाही की तू कुठून आलेला आहे, तुझ्या वरही देवलोक आहेत हे तुला माहिती नाही आहे. तर असे आपल्याला संवाद आपल्याला दिसतात आणि हे खूप गंभीर विषय आहे कॉस्मॉलॉजी विषयाचे, पण कुठेतरी असे ब्रह्मा महाब्रह्मा येत राहतात आणि त्याची चर्चा होत राहते. आता मी दानासंबंधी आणि ब्रह्मसंबंधी एक जे सूत्र आहे संयुक्त निकायमध्ये जे वक्क आहे त्यात ब्रह्मदेव सूत्र 3 नंबरचं जे सूत्र आहे ना, त्यात एक जो ब्राह्मण असतो त्याने प्रवज्ञा घेतली, भिक्खू झाला तो आणि त्यात खूप प्रगती केली आणि पुढे ते अनंत झाले. तर ते ना पिंडपात करता करता आपल्या घरी आले, म्हणजे आपल्या घरी म्हणजे आपलं पूर्वाश्रमीचं घर, आणि त्यांची आई जी आहे ना त्यावेळेस ब्रह्माची पूजा करत होती, प्रार्थना करत होती आणि जे अर्ध्य देते म्हणजे जे आहुती देते अन्नधान्याची जी काही असं भोजनाची ती ब्रह्माला देत होती, कारण ती स्त्री जी आहे, ती माता जी आहे ती ब्रह्माला मानणारी होती आणि ब्रह्माची नेहमी पूजा अर्चा करणारी होती. पण जेव्हा स्वतःचा पुत्र आपल्या घरासमोर आलाय तरी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं माहित आहे, कारण एकतर त्याने म्हणजे मुंडन केलेलं, शिवर घातलेलं एखाद्या वेळेस लक्षात पण नसेल, पण ती एवढी बिझी होती आपल्या आहुती देण्यात, तर ती ब्रह्मा करत प्रार्थना करत होती, आहुती देत होती. त्यावेळेस ब्रह्माला संवेग उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मा खाली आले आणि त्या मातेला सांगितलं की तू माझी पूजा करते ना, तर मला जी आहुती देते, हे भोजन जे तू मला अर्पण करत आहे हे माझं भोज्य नाही आहे. म्हणजे हे जे मनुष्याचं जे भोजन आहे ना ते देवलोकाला चालत नाही, लक्षात ठेवा. त्यांचं भोजन आहे ना एक वेगळ्या प्रतीचा असतंय, तो एक वेगळा विषय आहे. तर मला थोडक्यात हेच सांगायचं आहे की मनुष्य जे भोजन करतो ते देव लोकांना म्हणजे त्यांच्या लायकीचं नाही आहे. ते हे खूप कनिष्ठ दर्जाचं भोजन आहे आपलं. त्यामुळे म्हणून ते सभापती ब्रह्मा येतात आणि ते सांगतात की तू जे भोज्य देते ना, जे भोजन मला अर्पण करत आहे, एक तर ब्रह्मलोक खूप दूर आहे त्यामुळे तिथं पोहोचणार नाही. सॉरी, ब्रह्मलोक खूप दूर आहे त्यामुळं ते भोजन तिथे पोहोचणार नाही, आणि दुसरं हे माझं भोज्य पण नाही आहे. त्यामुळे तुझ्या घरासमोर जो भिक्खू उभा आहे ना त्याला तू ते भोजन दे. मला भोजन दिल्यापेक्षा, मला प्रार्थना केल्यापेक्षा त्या भिक्खूला जे भोजन करेल त्याचा विपाक खूप जास्त मिळेल. तर दानाबद्दल आणि भोज्याबद्दल खूप सुंदर हे सूत्र आहे संयुक्त निकायामधला. तर असे हे या संदर्भात मला हे सांगायचं होतं की ब्रह्मलोक ही संकल्पना त्यावेळेस होती
त्याने पूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे अशी कल्पना होती त्यावेळेस. संकल्पना अशी होती की जेव्हा म्हणजे ही सृष्टी नष्ट होते असं म्हणतात है ना, सगळे मनुष्य लोक वगैरे सगळे नष्ट होतात, तर काहीच देवलोक उरतात. त्यातले जेव्हा ते खाली खाली येतात त्यांच्या कामानुसार, त्यांचा अभिमान संपल्यावर, तर पहिला जो जीव तयार होतो तो ब्रह्मा असतो. आणि त्यानंतर मग इतर जीव उत्पन्न होतात आणि मग पुढे खालच्या खालच्या लोकांमध्ये ते जात राहतात. तर ब्रह्माला वाटतं की मी या सृष्टीत पहिला आलेला आहे, मीच महाब्रह्मा आहे, मीच सृष्टी निर्माण केलेली आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे. या माझ्या समोर लाखो करोडो जीव उत्पन्न झाले, मेले, उत्पन्न झाले, पण मी जिवंत आहे कारण मी श्रेष्ठ आहे, अशी म्हणजे त्याची धारणा असते. ती बुद्धाने त्याची धारणा पण कशी मिच्छादिठी आहे किंवा चुकीची धारणा कशी आहे ते बुद्धाने त्यांना समजून सांगितलेलं आहे. हे पण आपल्याला ब्रह्मसंहितात दिसतात. तर ब्रह्मा ही जी संकल्पना आहे खूप वाईड आहे, खूप अभ्यास करण्यासारखी आहे. त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोलू. फक्त या प्लॅटफॉर्मवर किंवा या क्षणी फक्त एवढंच सांगतो की त्यावेळेस ब्रह्माची संकल्पना होती. आज जर आजचा विचार केला तर ब्रह्मा खूप मागे पडलेला आहे ना. ब्रह्माची कोणी मंदिरं पण नाही, कोणी पूजा पण करत नाही, काही नाही. आता नवीन देवता दुसरीकडे निर्माण झालेला आहे, आपण त्याच्यावर चर्चा नाही करत. पण जेव्हा बुद्ध साहित्याचा किंवा बुद्ध धर्माचा आपण अभ्यास करतो, अनेक देवतांचा आपल्याला उल्लेख मिळतो. त्यात महाब्रह्मा किंवा इंद्र जो आहे सक्त देव राजा, त्याचे पण उल्लेख मिळतात. तर त्या संदर्भात आपण चर्चा करत आहे, आपल्याला इतरावर काही बोलायचं नाही. महाब्रह्मा ही संकल्पना ही पूर्वीपासून होती. आता कॉमन पार्लर्स मध्ये, सामान्य लोकांमध्ये ब्रह्माला जास्त महत्व दिल्या जात नाही, त्यांचे मंदिरं दिल्या जात नाही, एवढंच आहे. कारण बुद्धाने त्यांचं खुजेपण किंवा त्यांची लिमिटेशन दाखवून दिलेली आहे. आणि बुद्ध आपण म्हणतो ना युनिव्हर्स मध्ये सर्वश्रेष्ठ का आहे, तर ते सगळ्या लोकात जाऊन आलेले आहे. सगळ्या लोकांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे. 31 लोक मधले जे एवढे करणे असेल त्यांच्याशी किंवा त्यांच्याशी त्यांचं अस्तित्व त्यांना जाणवत होतं, त्यांच्याशी संवाद ते साधत होते. आणि ते सगळे कित्येक देवलोक आहे बुद्धाकडे यायचे, वंदन करायचे, कारण बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ काय आहे तर प्युरिटी ऑफ माइंडमुळे, चित्ताच्या शुद्धतेमुळे आणि चांगले आचार्य असल्यामुळे. तुमचे चित्त कसं शुद्ध होईल, तुम्ही अनंत जे सर्वश्रेष्ठ पद आहे, निपानम परम सुखम म्हणतो आपण, ते मिळवण्यासाठी बुद्ध मार्ग सांगायचे आणि लोक त्या मार्गावर चालले की ते मिळायचे. तर सर्वश्रेष्ठ काय तर देवलोक नाहीये, निब्बाण हे सगळं श्रेष्ठ आहे. हे बुद्धाने वेळोवेळी सांगितलंय. ते करण्यासाठी कसं काम करायचं, कुठे कुशल कर्म करायचे हे आपल्याला सांगितलेलं आहे. या 5 गाथा ज्या लबानी सरांनी खूप विस्तृत सांगितलेलं आहे, त्याला जोड म्हणून मी 2 शब्द मला सांगायचे होते. मी इथे थांबतो. काही प्रश्न असतील तर. ते पराभव सुत्तामध्ये जे आपण 98 यो मातरंग पीतरंग वा जिनक्कं गत यौवनं बहु संतो न भरती तम भरत पराभवतो मुखम. ते गत यौवनं म्हणजे सर त्याचं गत यौवनं म्हणजे जे म्हातारे झालेले आहेत, ज्यांचं यौवन गेलेलं आहे, म्हणजे म्हातारे झाले. ओके, म्हणजे त्यांचा तो पराभव आहे जे आपल्या आई वडिलांना त्यांची क्षमता असूनही आपण नाही सांभाळू शकत नाही. एक्झॅक्टली, दॅट इज पराभव. यस. खूप आणि सुंदर ते सूक्त आहे. त्या आपल्या ह्या गाथांच्या संदर्भामध्ये तेव्हा त्यांना प्रश्न तो त्यांनी बुद्धांनी हे गाथा बोलली. नाही, त्यांना देवता विचारते की माणसाचा, तुम्ही तर सांगताय की मंगल कशात आहे, पण पराभव कशामध्ये आहे, हे सुद्धा देवतांनी विचारलेलं आहे त्यांना. त्यावेळेस ते सांगतात की या 11 ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी जो व्यक्ती रत आहे, या गोष्टी पराभवाला कारणीभूत आहेत, अधोगतीला कारणीभूत आहेत, हे सांगतात. साधू साधू साधू, धन्यवाद सर. सर जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. हॅलो सर, इथे जितके आपण म्हणजे हे पाहिले थेर ब्राह्मण पाहिले, तर त्यांना जे हत्या करत होते, पशु हत्या किंवा आहुती देत होते, तर बुद्ध प्रत्येकांना वेगळे वेगळे सांगतात की तुम्ही चमचाभर दान द्या किंवा श्रावक संघाला वंदन करा. हे म्हणजे त्यांची म्हणजे योग्यता पाहून सांगतात की म्हणजे त्यांना जे त्यांचा जो स्वभाव आहे पाहून ते सांगतात का? हा, तेच बुद्धाची क्वालिटी आहे. म्हणजे बुद्ध ज्यांना जसं, दॅट इज ग्रॅज्युअल टीचिंग ऑफ द बुद्ध, ज्यांचं जसं टेम्परामेंट आहे त्या पद्धतीने सांगतात.
मोर ऑर लेस सगळ्या गाथांमध्ये सिमिलरच सांगितलेलं आहे, काही खूप फारसा फरक नाही आहे. पण एकात म्हटलेलं आहे की तुम्ही नुसतं दर्शन घेतलं तरी महाफल प्राप्त आहे, काही ठिकाणी म्हटलं आहे की चमचाभर भात दिला तरी, म्हणजे इट इज नॉट व्हेरी, म्हणजे खूप काही डायग्रेसिंग नाही आहे असं मला वाटतं. पण बस त्यांच्या फक्त सर एकच गोष्ट कॉमन आहे की तुम्ही शुद्ध कुशल कर्माने किंवा प्रसन्न चित्ताने द्या. बरोबर आहे. येस. आणि कोणाला द्यायचं ते पण प्रसन्न, म्हणजे चित्ताचा संबंध आलेला आहे की ज्यांचं चित्त परिशुद्ध झालं आहे, जे ऍक्च्युली शील समाधी पय्या या तिन्ही मार्गावर आरूढ आहेत, अशांनाच द्या. अशांना आणि दिले सर तर ते महाफल होते. आणखी सर एक प्रश्न विचारायचा होता. कधी कधी सर असं होते की एखादी गोष्ट आपण बघतो तर असं वाटते की आता दान द्यायचं आपण, पण लगेच 10 मिनिटांनी आपला माइंड चेंज होऊन जातो की नाही आता नाही नंतर देऊ. पण कधी कधी जो आपले जे असते गुड फिलिंग की नाही मला आताच द्यायचंय, नंतरच मी काही विचार करणार नाही आणि ते आताच द्यायचंय, म्हणजे सर याला काय म्हणू आपण की जी आपली आतमधली जी काय म्हणतात ना ती पॉझिटिव्हिटी कुशल कर्म म्हणू ना सर, की ती गोष्ट येस, आपण येस. बॉडी सुद्धा आपल्याला सपोर्ट करते की नाही तुम्ही द्या आताच द्या. आणि जेव्हापासून सर आपण हे आता धम्मसाकाच्या ग्रुपला आपण जुळवता, प्रत्येक कथेला दान दान दान, आणि ते कसं द्यायचं, कसं शुद्ध चित्ताने द्यायचं. आणि हे सर आता माइंड मध्ये बरोबर होत चाललं की गाय आली तर तिला पण जेवण आपल्याचं भोजन द्यायचं किंवा पाणी द्यायचं. कोणी आला तर जसं आपल्या परीनं होईल तेवढं आपण दान देणं शिकलो. आणि ते देताना एक विचार येतो की नाही आपल्याला जे देऊन आला तो प्रसन्न चित्तानच द्यायचा आहे, त्याच्यासाठी काही बरोबर. विचार नाही करायचा, आपण दिलं. हा एक चेंज सर माझ्यामध्ये झाला आणि मला एक गोष्ट खूप आवडते. आता तो निगेटिव्हिटी येत नाही की म्हणजे दानाचा अर्थ का या जितक्याही कथा झाल्या दान दानच जास्त आपल्याला भगवंत सांगतायत. साधू आणि साधू. आपल्याला हाच मेसेज पोचत आहे सर्वांमध्ये. खरं. धन्यवाद सर. वेल सेड. छान सांगितलं. एक इथे प्रश्न होता सर, सुनीता भिवगडे, हिंदू धर्मातील ब्रह्म विष्णू महेश मधला हा ब्रह्म आहे का सर? नाही, अजिबात नाही. नाही. सर बोलू मी? हा सर. हा प्रश्न बऱ्याच जणांना येतोय की हिंदू धर्मातील ब्रह्म विष्णू महेश मधला ब्रह्मा म्हणजे बुद्ध साहित्यात मिळतो तोच आहे का? तर मी सांगितलं ना की बुद्धाच्या आधीपासून ब्रह्मा कन्सेप्ट आहे, फार जुनी कन्सेप्ट आहे. आणि पृथ्वी नष्ट होते, पुन्हा रोल आउट होते किंवा पुन्हा उत्पन्न होते, नवीन जीव उत्पन्न होतात. ती एक सायकल आहे. आपण कयामत म्हणतो की नाही, आपण कयामत आहे किंवा प्रलय आहे, असं अनेक शब्द आहेत असे. तर त्यामुळं मी आधी सांगितलं की पहिला जीव जो असतो तो ब्रह्मा असतो, म्हणजे वरचे देवलोक सोडून, म्हणजे ब्रह्माच्या देवलोक वरचे देवलोक सोडून वरून जो खाली लाईफ स्पॅन कमी संपल्यावर जेव्हा नवीन जीव उत्पन्न होतो ना तो ब्रह्मा असतो खालच्या ह्याच्यात, म्हणजे मी सांगितलं ना 14व्या क्रमांकावर असतो तो. तर ही कन्सेप्ट फार जुनी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बुद्धिझम मध्ये लाखो करोडो काय इतके देव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे तुम्हाला कुठेच मिळत नाही. मी सांगितलं ना ब्रह्मा आणि ब्रह्माच्या वरचे देवलोक कोणालाच माहित नाही, पण बुद्धिझम मध्ये ते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की महेश आणि विष्णू याचा उल्लेखच नाही बुद्धिझम मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रह्मा आहे, विष्णू आणि महेश नाही आहे. याचा अर्थ काय होतो, कुणी सांगू शकेल? जाऊ द्या, मीच सांगतोय की या कन्सेप्ट नंतर आलेल्या आहेत. विष्णू आणि महेशच्या या कन्सेप्ट नंतर आलेल्या आहे. आपल्याला वेगळ्या चर्चासत्रात त्याच्यावर आपण बोलू शकतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की ब्रह्मा ही कन्सेप्ट खूप जुनी आहे आणि विष्णू आणि महेश या संकल्पना आत्ताच्या आहेत. सर एक प्रश्न होता, विचारू? आपण आता बोललो की दानाचं आपलं मन शुद्ध असावं आणि त्याचबरोबर आपण बोललो की जो ज्याला दान देतो त्याचे आपण कसं ओळखायचं सर, त्यांचं परिशुद्ध मन आहे ते? तो फार महत्वाचा प्रश्न आहे. तो ओळखणं आपल्या हातात नाही आहे.
पण एक प्रकारे आपल्याला ते एक प्रकारे काय असतं की ऑब्झर्व करता येतं आपल्याला की बा या व्यक्तीला दान दिलं पाहिजे. त्यामुळे बरेचदा असं होतं की हा व्यक्ती अरंत आहे की नाही मला कसं माहिती. त्यामुळे आपण एक सर्वसाधारणपणे असं म्हणतो की तो भिक्खू आहे, तर आपण गृहीत धरतो की हा धम्माच्या मार्गावर चालला आहे किंवा धम्माच्या पटीपन्नू आहे, या सामीची पटीपन्नू आहे. हेच आपल्याला आपल्या मनात ती कुशल भावना, ती दानाची भावना निर्माण झाली पाहिजे. तेच आपण प्रिझ्युम म्हणजे आपल्याला अंदाज बांधावा लागेल, आपल्याला त्याच्या चित्तात काय चाललेलं आहे. तो श्रमणकुत्त काही असू शकतो, म्हणजे फॉल्स फेक भिक्खू पण असू शकतो. पण आपण देताना आपलं चित्त कसं पाहिजे, हे कुशल चित्तच पाहिजे की नाही मी चांगल्याच व्यक्तीला दान देतोय. वी नेवर नो. बरोबर. धन्यवाद सर, थँक्यू. सर आणि भंते जी येतात आणि कोणते पण आता भंते जी येतात आपल्या दारावर आणि दान आपण त्यांना दान देतो, तर ते भंतेजी आतमध्ये त्यांचं मन कसं आहे की आतून ते भंतेजी आहेत की नाही, त्यांना बुद्धिझम माहित आहे का हे आपल्याला माहित नसते. बट पण सर आपण काष्टा वस्त्राला खूप रिस्पेक्ट देतो, त्या वस्त्राला पाहूनच आता आपण त्यांना दान करतो आणि मनात इतकंच ठेवलं पाहिजे की मी या दान देत आहे चांगल्या मनाने, आणि ते दिल्यानंतर त्याचा काय उपयोग करतो आपण तो विचार नाही करत. आता मी सर आपण चांगल्या मनाने आणि कामाच्या वस्तू त्यांना देतो, ते आपल्या दारात आलं तर आपल्याकडनं जेवढं होते आपण ते अपेक्षित आहे आपल्याला तेवढं देऊ शकतो. ऍब्सोल्युटली. सर्वांचे प्रश्न झालेले आहेत, तर आज आता आपण शेवटच्या भागात. सर्वांना मी धन्यवाद देते. आज ह्या सुंदररित्या मार्गदर्शकांनी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले आहे. तसेच मी धन्यवाद देते मार्गदर्शक आदरणीय दभाणे सर, आणि त्यांनी खूप सुंदररित्या आजच्या गाथा आणि अट्टकथेंवर प्रकाश टाकला. मार्गदर्शक आयुष्यमान दयानंदजी मिसाळकर सर यांनाही आपल्याला खूप त्यांचे मार्गदर्शन नेहमीच लाभते. आणि तसेच धन्यवाद देते मी USA मधून वैशाली गायधणी मॅडम आणि संजय गायधणी सर यांनी जे नेहमी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचे YouTubeवर हे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपण पाहू शकतो. तसेच आजचे सर्व उपासक आणि उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहतात, त्यांचेही आणि वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांचे निरसन या कार्यक्रमामध्ये होते, त्याबद्दल थँक्यू. आता मी अनिता कस्तुरे यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा सर्वांतर्फे ग्रहण करावी. अनिता कस्तुरे. सब पाप सकरणं कुशला उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं हि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय
नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु।